नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय। जवळपास 100हून जास्त घरांचं नुकसान झालंय। खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय। या पावसाचा शेतीलाही फटका बसलाय। नंदुरबार जिल्ह्यात सलग 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आलाय। 9 जून पासून ते 23 जून पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात जातीयदृष्ट्या संवेदनशील असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। यात धरणं, आंदोलन, मोर्चे आणि उपोषण केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे। श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्यात आली। एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एक जण फरार झालाय। आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये नवी ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। यावेळी मौलाना रेहान रजा यांनी देशात सुखशांती नांदो, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मता कायम राहो यासाठी प्रार्थना केली। दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संत मुक्ताबाई विठुरायाच्या भेटीला निघाल्या। संत मुक्ताईचा पालखी सोहळ्याचा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेला आहे। पालखी सोहळा प्रस्थान करत्याच्या वेळी हरिनामाच्या जयघोषानं अवघी मुक्ताई नगरी दुमदुमून गेली होती। समया से सादर भावे देव ठेवी